1 तारखेला बजेट पण झालं. बजेटच्या दिवशी आपण मार्केटमध्ये व्हॉलॅटिलिटी बघितली. त्यानंतर मार्केट थोडं आपल्याला खाली येताना दिसतं आणि रात्रीच्या वेळेला ट्रम्प टेरिफ याची चर्चा मागे पण चालू होती बघा, की 25% टेरिफ भारतावरती लावण्यात आलेलं आहे. तर ते टेरिफ 25%वरून 18%वरती करण्यात आलं. तर त्याचा इम्पॅक्ट आपल्या मार्केटमध्ये आज दिसून आला. म्हणजे कालच्या दिवशी रात्रीच्या वेळेला जर बघितलं आपण, तर गिफ्ट निफ्टी फ्युचर जे होतं ते 1000 पॉईंटनी वरती ट्रेड करत होतं आणि आज सकाळी पण आपल्याला ते पॉझिटिव्ह दिसलं आणि त्यानंतर आपले मार्केट जे होते मोठ्या गॅपअपनी ओपन झाले. म्हणजे निफ्टी पण जवळजवळ प्री ओपनिंगमध्ये 1200 पॉईंटनी अप होती. त्यानंतर निफ्टी बँक, IT इंडेक्स, PSU बँक हे सर्व इंडेक्स वरच्या लेवलवरती होते. तुफान तेजी त्यांच्यामध्ये आजच्या दिवशी बनलेली होती. या ठिकाणी तुम्हाला एक शब्द आठवेल बघा माझा, की मार्केट सुप्रीम असतं. मार्केटमध्ये व्हायला काही पण होऊ शकतं. बघा, मार्केट आपलं निगेटिव्ह होतं, बजेटनंतर पण निगेटिव्ह होतं, पण बघा एका न्यूजचा इम्पॅक्ट पडला मार्केटवरती आणि मार्केटने मोठा गॅपअप दिला. त्यामध्ये सर्व सेक्टरल इंडायसेस, त्यानंतर थिमॅटिक इंडायसेस हे सर्व इंडेक्स आपल्याला आज प्लसमध्ये बंद होताना दिसले. आता जर मार्केट ह्या लेवलवरती जर सस्टेन झालं तर एखाद्या वेळेला कंटिन्युअसली ते वरती पण जाऊ शकतं. मार्केटसाठी एक ट्रिगर पाहिजे असतो, तो ट्रिगर पण मिळालेला आहे. बजेट पण झालेलं आहे. मार्केटमधली व्हॉलॅटिलिटी आपल्याला कमी होताना दिसते. बघूया मग येणाऱ्या दिवसांमध्ये आपलं मार्केट हे कंटिन्युअसली वरती जातं का? तुम्हाला काय वाटतं याचं उत्तर पण तुम्ही मला कॉमेंटमध्ये नक्की द्यायचं आहे. सोबत सिल्वर आणि गोल्ड यांच्यामध्ये पण मोठा डिप आलेला आहे. तर येणाऱ्या दिवसांमध्ये त्यांच्यामध्ये पण मोठी रॅली येऊ शकते का? याचं पण उत्तर मला तुम्ही कॉमेंटमध्ये नक्की द्या.